BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबलची भरती निघाली 1121 जागांसाठी। सीमा सुरक्षा बल सुद्धा BSF कॉन्स्टेबलला म्हटलं जाते आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 24 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 23 सप्टेंबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे BSF कॉन्स्टेबल भरती 2025 या भरतीमध्ये। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर 12वी पासवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर चांगली ही भरती निघाली आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BSF कॉन्स्टेबलची, सीमा सुरक्षा बलची। तर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विषय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहील। तर पहा, ज्यांना सुद्धा BSF कॉन्स्टेबल या भरतीची संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नरवरून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे। तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते जॉईन करून घ्या, कारण की त्या ग्रुपवर आपण हे जाहिरात टाकले BSF कॉन्स्टेबल भरतीची आणि येणाऱ्या नवीन भरतीची जाहिरात तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, कारण की कोणती भरती निघाली त्याची जाहिरात आपण यामध्ये टाकत असतो। तर BSF कॉन्स्टेबल भरती ही 1121 जागांसाठी ही भरती निघाली आणि 24 ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म चालू होता आणि 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येतो ओपन कॅटेगरीचे असाल तर, आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय या भरतीमध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। तर पहा, 23 सप्टेंबर 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, सीमा सुरक्षा बल भरतीमध्ये। आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी लागत नाही, आवर्जून फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार जर तुम्ही असाल SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरतायत ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2 पद आहे। तर पहिलं जे पद आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर, तर यामध्ये 910 जागा आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आले तर 60% गुणासह 12वी उत्तीर्ण पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा मग ITI तुमचा या ठिकाणी असला पाहिजे। रेडिओ अँड टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग ऑफ कम्प्युटर, ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, त्याचबरोबर डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, डाटा एंट्री ऑपरेटर, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसरं जे पद आहे तर ते आहे या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकलचा आहे, 211 यामध्ये जागा आहे। तर यामध्ये 60% गुणासह तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते। फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ हे विषय असले पाहिजे किंवा मग आपला ITI असला पाहिजे, रेडिओ अँड टेलिव्हिजन झालं, जनरल इलेक्ट्रॉनिक्स झालं, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर वर इलेक्ट्रिशियन, तर हे काही आपल्या या ठिकाणी असलं पाहिजे। या ठिकाणी म्हणजे 12वी पास पाहिजे, आपण ITI पाहिजे यामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 12वी पास असेल तरी आपल्याला फॉर्म भरता येते, पण 12वी मध्ये आपल्याला 60% पाहिजे, ठीक आहे। आणि ते सुद्धा मॅथ झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री या विषयामध्ये तरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण पगारचा जर विचार केला तर या भरतीमध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान पगार भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BSF कॉन्स्टेबल ही भरती। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये मैदानी चाचणी असणार आहे, फिजिकल असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस यामध्ये आहे। आणि यामध्ये उंचीचं काही यामध्ये लागत नाही, उंची यामध्ये कमी असले तरी
चालते, कारण की यामध्ये उंची मागतली नाही. एक लक्षात ठेवा, ज्यांची उंची कमी असेल तर चांगली सुवर्ण संधी ही तुमच्यासाठी चालून आलेली आहे. तर आपण ग्राउंडचा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, कारण की सर्वात अगोदर ग्राउंड आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. आणि त्यानंतर दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी, तर ते आपल्याला लॉंग जंप मारावं लागणार आहे. 11 फीट आपल्याला लॉंग जंप मारावं लागते आणि त्याच्यासाठी 3 चान्स दिला जाते. आणि तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे, तर हाय जंप आपल्याला मारावं लागते 3.5 फीट. ठीक आहे, तर हे 3 इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे हा 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 4 मिनिटांमध्ये मारायची आहे. ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटापेक्षा जास्त जर गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. आणि दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी, तर 9 फीट आपल्याला लॉंग जंप त्या ठिकाणी मारावं लागणार आहे. 3 चान्स आपल्याला त्यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी तिसरा जो इव्हेंट आहे, तर यामध्ये हाय जंप आपल्याला मारायचे 3 फीट हाय जंप आपल्याला मारायचे, त्यासाठी 3 चान्स त्या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा प्रकारे जे BSF कॉन्स्टेबल भरतीचा यामध्ये ग्राउंड असणार आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर 100 मार्काचा 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्कासाठी पेपर असणार आहे, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, केमिस्ट्रीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेज आणि इंग्रजीचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे. तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकवले तर आपला यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1 मायनस यामध्ये होणार आहे. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि त्याचबरोबर पेपरसाठी सुद्धा 1.5 ते 2 घंटेचा टाइम आपल्याला भेटणार आहे. आणि पासिंगचा जर विचार केला पेपरमध्ये, तर जनरल कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग 35% आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे हे 20% पेपरमध्ये पासिंग ठेवण्यात आली आहे. तर BSF कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. BSF कॉन्स्टेबल भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये जागा तुम्ही बघू शकता 1121 जागांसाठी ही BSF कॉन्स्टेबलची भरती या ठिकाणी चालू आहे. आणि हे संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर आपण टाकलेली आहे. तर टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. त्यानंतर आपण या भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर बघू शकता तुम्ही, पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 168 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागते 157 सेंटीमीटर यामध्ये लागते. ठीक आहे. त्यानंतर आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर पहिला जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 6.5 मिनिटांमध्ये मारायची आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग यामध्ये BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये असणार आहे. तर बघू शकता 1600 मीटर रनिंग, त्याचबरोबर लॉंग जंप आहे 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये, लॉंग जंप आहे 11 फीट आणि हाय जंप आहे 3.5 फीट आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिटांमध्ये, 9 फीट लॉंग जंप आहे आणि 3 फीट हाय जंपसुद्धा आहे. त्यानंतर आपला यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर फिजिक्सचे 40 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 20 प्रश्न म्हणजे गणिताचे, केमिस्ट्रीचे 20 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामर आणि GKचे 20 प्रश्न असे 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असणार आहे.